तसं नसतं तर भाजपमध्ये जातात प्रफुल्ल पटेल यांची इस्टेट मोकळी झाली नसती, भाजपमध्ये जाताच इतर अनेकांच्या प्रॉपर्टीज मोकळ्या झाल्या नसत्या आणि सध्या तरी ईडी आणि सीबीआयच्या फायली बंद करून कपाटात ठेवल्या नसत्या. मग हसन मुश्रीफ असतील, दिलीप वळसे पाटील असतील, शिवसेनेतून फुटून गेलेले आमचे लोक असतील, या सगळ्यांचं पलायन हे ईडीला घाबरून झालेलं आहे. आता त्यांना भीती यासाठी वाटत नाही की महाराष्ट्र सरकार बदलत आहे आणि जे काही साध्य करून घ्यायचं होतं ते मागच्या 2 वर्षात त्यांनी करून घेतलेलं आहे. हे जे बाजूला मुलुंडचे नागडे पोपटलाल आहे ते सगळ्यांना तुरुंगात टाकायला निघालेच होते ना. आता त्यांचा आवाज बंद झाला. का बंद झाला? त्यांच्या घशात काय गेलंय? जर त्यांचा आवाज बंद झालेला आहे, त्यांच्या घशाला बूच बसला आहे, याचा अर्थ ईडीची कारवाई थांबली किंवा थांबवण्यात आली. छगन भुजबळ तुरुंगात जाऊन आले, त्यांचा पुतण्या तुरुंगात जाऊन आला, त्यांची प्रॉपर्टी अजूनही मला वाटतं जप्त झालेली आहे. अशा अनेकांच्या, प्रताप सरनाईक असतील, आहेत ना. प्रत्येकाला एक मोकळा श्वास घ्यायचा होता म्हणून त्यांनी आपापल्या पक्षाच्या पाठीत, नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. आता तुम्ही लपाछपी कशा करताय? मी नाही त्यातली कडी लावा आतली, काय गरज नाही. झालंय, मान्य केलंय, पळून गेलात, संपला विषय. बोला. राऊत साहेब, त्या काळी शिवसेना नेत्यांवरही असा काही दबाव होता का की त्यांनी भाजप बरोबर परत यावं, अन्य